हॅलो ऑल, गुड मॉर्निंग. तर गुड मॉर्निंग यासाठी म्हणते कारण आता मी मॉर्निंगसाठी ब्रेकफास्ट बनवत होते त्यासाठी. तर मी आज बनवलं होतं स्टफ्ड आलू मेथी पराठा, म्हणजेच बटाटा बॉईल करून मस्त मेथीच्या पराठ्यामध्ये स्टफ करून खाल्ला होता आणि ट्रस्ट मी मस्त लागणार आहे तुम्हाला. तर मी आत्ता लसूण थोडी बारीक करून घेते आहे आणि ती मी घालणार आहे. कांदा आणि लसूण चिरून घेतलेला आहे ना, त्याच्यामध्ये घालणार आहे. त्याच्यामध्ये नंतर मी बटाटे पण सोलून घालणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथं मी लसूण टाकले आहे. थोडं थोडं जास्त पण पेस्ट केली नाही आहे, थोडं थोडं वरवरीतच ठेवलेली आहे. त्यानंतर मी 2 मिरच्या घेतल्या आहेत स्वच्छ धुवून, त्या आता मी बारीक चिरून घेणार आहे. त्यानंतर मी त्याही मिरच्या मस्त अशा ठेचून घेणार आहे आणि मग ते मी त्या स्टफ जे आपण करणार आहे त्याच्यामध्ये जाणार आहे. मी त्या स्टफमध्ये ऑलरेडी ओवा टाकलेला आहे आणि एकदम फाईन चॉप करून ओनियन घेतलेला आहे. आणि हा ब्रेकफास्ट आहे ना, हा पर्सनली माझा फेवरेट आहे. आपल्या महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये असं जास्त पराठे वगैरे नाही बनत. आपला महाराष्ट्रीयनच नाश्ता बनतो, पोहे, उपमा, थालीपीठ असं. तर कधीकधी चेंज हवा ना आपल्याला, जिभेला पण काहीतरी वेगळं पाहिजे आणि हे माझं पर्सनली फेवरेट असल्यामुळे मी हे बनवले होते विकेंडला. आणि आता मी ह्याच्यामध्ये बटाटे सोलून टाकते आहे आणि तुम्हाला जेवढे आवडतात तेवढे तुम्ही घालू शकता, तुमची चॉईस. आम्हाला जास्त आवडतं स्टफ एकदम परफेक्ट, त्यामुळे मी खूप घेतले होते इथं. तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर मी आता हे सोलून ना थोडंसं फोकनं ना थोडंसं चिरडून घेणार आहे. सॉरी मला शब्द आठवत नाही आहेत. मी चिरडून घेणार आहे हे आणि मग नंतर तुम्ही पुढं बघूच शकता मी काय काय करते आहे ते. तर हा ब्रेकफास्ट माझ्या नवऱ्याला खूप आवडला होता, खूप म्हणजे खूप. आणि फर्स्ट टाईम मी त्याला हा बनवून दिला होता. तर तुम्ही इथं बघू शकता मी फोकनं ना ते थोडंसं, आणि मला जास्त मिक्सरमध्ये घालायची पण गरज नव्हती, मला फोकनं असं चिरडून घेणार होते मी. हे पण ओके होतं. त्यानंतर हे जाणार होतं ते सगळं आम्ही चिरून ठेचून जे काय घेतलं होतं त्याच्यामध्ये मस्त मी त्याच्यामध्ये घालते आहे. आणि हे सगळं नंतर मी एकत्रित करणार आहे. मस्त पूर्ण एकत्रित करायचं आहे हे. त्याच्यामध्ये नंतर मीठ घातले मी. मिठानंतर मी हळदी, तिखट हे सगळं घातलं होतं त्याच्यामध्ये, जेणेकरून ते मस्त होईल. आणि चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता. सॉरी, मी तिखट घातलं नव्हतं कारण मी ऑलरेडी हिरव्या मिरच्या ठेचून घातले आहेत त्यासाठी. आणि एक्स्ट्रा लागणार असलं कलरसाठी तर तुम्ही घालू शकता. त्यानंतर मी मस्त तेल घेतलं. ऑलरेडी मी पीठ डो बनवून ठेवलं होतं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, मेथी चिरून आणि ओवा हे घालून मी मस्त मळून ठेवलं होतं ते पीठ. त्यानंतर आता मी त्या पिठाचं मस्त गोळे बनवते आणि ते तुम्हाला हवा तेवढा छोटा मोठा गोळा तुम्ही घेऊ शकता, तुमची चॉईस आहे. तर मी अशा प्रकारे घेतलं होतं. नंतर मी ते लाटून घेतलं, त्यामध्ये स्टफ केलं. मस्त झाला आमचा ब्रेकफास्ट आणि तुम्ही नक्की ट्राय करा. हा खूप आवडेल तुम्हाला, खूप. आणि या हिवाळ्यात ना आता मेथ्या खूप अवेलेबल आहेत, मेथीची भाजी, आणि ती हेल्दी पण आहे आपल्या शरीरासाठी. तर तुम्ही हे ट्राय करू शकता. रोजची भाजी खाऊन कंटाळलेला असाल, रोजचा ब्रेकफास्ट खाऊन कंटाळलेला असाल तर हे तुम्ही नक्की बनवू शकता. नक्की ट्राय करा. तर मी अशा प्रकारे ना काहीतरी युनिकसाठी मी ना चौकोनी पराठे लाटायचं ट्राय केले, पण ॲट द एंड ते चौकोनी पराठे गोलच झाले माझ्या हातून. तुम्ही वेगळा वेगळा शेप देऊन ट्राय करू शकता. खायचं अखेर तुम्हाला आहे, त्यामुळे तुम्ही डिसाईड करू शकता कुठला शेप द्यायचा आहे, काय करायचं आहे. थोडे इनोव्हेटिव्ह पण बनवू शकता. तर अशा प्रकारे मी लाटला आहे. आणि सॉरी, मी एवढी परफेक्ट शेप नाही आहे, थोडंफार माझं बाहेर येत होतं आतलं सारण, सो समजून घ्या आणि तुम्ही नक्की ट्राय करा. माझी ही रेसिपी इन्स्टंट आहे, ठीक आहे. त्यानंतर मी ऑलरेडी तवा तर गरम करून घेतलाच होता. मस्त तेल मी उगाच घेतलेले कारण तेलाची काहीच गरज नव्हती. ऑलरेडी मी सगळे पराठे साजूक तुपामध्ये भाजलेले आहेत. सो तुम्ही पण तुपामध्ये भाजू शकता, कारण तुपाची जी चव, ओ माय गॉड, तुपाची ती चव असते ना
ती तर बेस्टच लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर मी गरम गरम माझ्या नवऱ्याला चहा पराठा सर्व केला. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी यूट्यूबवर न्यू आहे, म्हणजेच मी ऑलरेडी चॅनल काढलं होतं, पण एवढं जास्त मला ग्रोथ नाही मिळाली आणि मी व्हिडिओ टाकू शकले नाही. तर मला नक्की सपोर्ट करा. टेक केअर. बाय.